आमचा त्रास यासाठी झाला की आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक आहेत, आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही अमुक केलं, आम्ही काँग्रेस बरोबर बसणार नाही बरं का, हे कोण म्हणत होतं? मेंदे म्हणत होते. आम्हाला काँग्रेसचा विषयी प्रचंड घृणा आहे. मग आता काय, तुमचा मित्रपक्ष काँग्रेस बरोबर आहे, तुम्ही बीडमध्ये काँग्रेस बरोबर अलायन्स करताय, एम बरोबर अलायन्स करताय, कशाला लोकांना फसवताय? नाही पण सर, राऊत साहेब महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी जे काही पॅटर्न अस्तित्वात येतात सर्वच राजकीय पक्षांनी वैचारिक म्हणजे विचारसरणी बाजूला ठेवून वैचारिक सुनता केली आहे. त्याला वैचारिक सुनता करणं म्हणतात. वैचारिक सुनता करणं. आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर आहोत. आमच्याबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी आहे. पण साधारण काँग्रेस पक्षाबरोबर जेव्हा आम्ही महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये खरं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरची जी टोळी फुटली तेही सामील होते, तेही सत्तेचे भोग घेतच होते ना. आणि बराच काळ घेतला त्यांनी. त्यातूनच ते 50-50 खोके वाटण्याची ताकद निर्माण झाली. म्हणजे 2000 कोटी रुपये त्यांनी वाटले आमदारांना. तेव्हा त्यांना काँग्रेस नको. त्यांनी पहिल्या दिवशी काँग्रेसचं सरकारमध्ये बसणार नाही ही भूमिका का घेतली नाही? 2.5 वर्ष सरकारमध्ये बसल्यावर तुम्हाला ही उपरती झाली. एक काल वेगळा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळाला. तुमची आणि एकनाथ शिंदेची पहिल्यांदा भेट झाली. ही अनपेक्षित भेट होती की तुम्ही ठरवून त्यांना भेटायला? कसं काय ठरवून कोण कोणाला भेटेल? ही अनपेक्षित भेट असते. अशा प्रकारच्या भेटी असतात त्या अनएक्सपेक्टेड असतात, अनपेक्षित असतात. ते राज्याचे जरी बेकायदेशीर असले तरी उपमुख्यमंत्री आहेत, समोर आले. आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो. आता आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती त्या कार्यक्रमाला आले म्हणून त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यामध्ये नाही ना. माझा कार्यक्रम झाला होता, ते समोर होते, हाय हॅलो झाला आणि आम्ही निघून गेलो. त्यांनी नमस्कार केला. एकेकाळी तुम्ही जिथे आहात या घरी त्यांचं जाणं येणं होतं. एकेकाळी ते आमचे सहकारी होते, जवळचे मित्रही होते. हे सत्य आहे ना, हे सत्य आहे. आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करणार? आम्ही आहोत तिथेच आहोत. असं आहे की जे नीतिमान आणि निष्ठावान असतात त्यांच्यासमोर जे पळून जातात त्यांच्या नजरेला नजर ते भिडवू शकत नाहीत. हे मी शिंद्यांच्या बाबतीत म्हणत नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीत असेल. आता अजित पवार शरद पवार एकत्र आहेत, पण सुरुवातीच्या काळात अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते. हे आपण चित्र पाहिलं असेल. पण हे सर्वत्र आहे. काही सेकंदासाठी